कर्नाटका गुलबर्गा अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी के ऑफिस के रूबरू कर्नाटका रक्षणा वेदिके के नुमाइंदों ने धरना देकर नौ तामीरशुदा कन्नी वेजिटेबल मार्केट के बोर्ड से कन्नड़ा जबान को निकालने को लेकर अपने गम और गुस्से का इजहार करते हुए KUDA कमिश्नर और PWD सुपरिटेंडेंट इंजीनियर अमीन मुख्तार के चेहरे पर सिहाई पोती गई। ये सब मामला पुलिस की मौजूदगी में हुआ। कन्नड़ा बोर्ड को लेकर KUDA के अफसरान पर भड़कते हुए एक मखसूस तबके का साथ देने का लगाया इल्ज़ाम। जनता दल सेकुलर के रहनुमा कृष्णा रेड्डी ने PWD के सुपरिटेंडेंट इंजीनियर अमीन मुख्तार पर लगाए इल्ज़ामात को लेकर गुलबर्गा कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन ने अमीन मुख्तार के हक़ में बयान देते हुए कृष्णा रेड्डी पर ब्लैकमेलिंग का लगाया इल्ज़ाम और फ़ौरन ऐसे हालात को जन्म देने वालों पर कानूनी कार्रवाई करने की बात कही। जहां तक कन्नी वेजिटेबल्स मार्केट पर कन्नड़ा ज़बान के बोर्ड को हटाने की बात है, वो मुकामी इंतज़ामिया का फ़ैसला हो सकता है मुकामी इंतज़ामिया और KUDA मिलकर उर्दू और कन्नड़ा ज़बान के वर्ड्स को बोर्ड पर आवेदन करेंगे। जुमला मिलाकर कन्नड़ा रक्षणा वेदिके के नुमाइंदों का रवैया गलत नज़र आ रहा है और एक अहम बात यह है कि PWD के सुपरिटेंडेंट इंजीनियर अमीन मुख्तार KUDA ऑफिस क्यों पहुंचे थे, इस बात का पता नहीं चल सका क्योंकि कन्नी वेजिटेबल्स मार्केट से सुपरिटेंडेंट इंजीनियर अमीन मुख्तार का कोई लेना देना नहीं है। फिर क्यों उनके चेहरे पर सिहाई पोती गई? तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ TV उर्दू न्यूज़। ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಗೆ TA ನಾರಾಯಣಗೌಡರಿಗೆ ಕನ್ನಡವನ್ನು ಅವಮಾನಿಸಿದಂತ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ. ಕನ್ನಡವನ್ನು ಅವಮಾನಿಸಿದಂತ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ. ಕನ್ನಡವನ್ನು ಅವಮಾನಿಸಿದಂತ ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ? ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ? ಕೊಡ್ರಿ. PWD ಕನ್ನಡ ನಾಮಫಲಕ ತೆರವುಗೊಳಿಸ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಇಲಾಖೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ನಾವು. ನೀವು ಒಬ್ಬರು ಹಾಕೋದಿಲ್ಲ, ಕಳಿಸ್ಬೇಕು. ಈಗ ಬೋರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಕೂಡಬೇಕು, ಅವಾಗ ಹೋಗ್ತೀವಿ ನಾವು. ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲೆ ಆಕ್ಷನ್ ಆಗಬೇಕು. ಯಾವ ಅಧಿಕಾರಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳದ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಮಾಡದ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ
ವೇದಿಕೆಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಗೆ ನಾವು ಯಾರಿಗೂ ಬಿಡಲ್ಲ. ನಮಗ್ ಕನ್ನಡ ಬೇಕು. ನೀವು ಟ್ರಯಲ್ ಇನ್ನೂ ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಶಾಂತಿ ಹಾಕೋದು ಇನ್ನೂ ಹಚ್ಚಿ ಹತ್ರ ನಾ ಏನು ಹೇಳಲ್ಲ ಅದು ನನಗೆ ಅದು ಬೇಜಾರು ನನಗೆ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡಿ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಮಾಡ್ಲಾರ್ದ್ರೆ ನೀವು ಮಾಡ್ಬಾರ್ದು ಸರ್. ಸರ್ ಅದು ವಾಪಸ್ ಹಚ್ಚಿರಿ, ನಾವು ಅಲ್ಲಿ ತನಕ ಬಿಡಲ್ಲ. ಅದು ವಾಪಸ್ ಬರ್ಬೇಕು. ನೀವು ಕನ್ನಡ ಹಚ್ಚಿ ತೆಗಿತೀರಂದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾಡ್ಬಾರ್ದು. ಅದು ನೀವು ಆಮೇಲೆ ಪ್ರೊಸೀಜರ್ ನೀವು ಫಾಲೋ ಮಾಡೋ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಆಫೀಸರ್ ಪಾಪ ಅವರು ಇವತ್ತು ಅವ್ರು ಸೇವೆ ಮಾಡಕ್ ಬಂದಾರ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಶುದ್ಧ ಮಾಡೋರು ಅವರಿಗೆ आज ये हो रहा है ना बहुत गलत है। 8-10 दिन के पीछे हमारा सुपरिटेंडेंट मुख्तार साहब के ऊपर हम टीवी में देखे, व्हाट्सएप में देखे, ऐसा ऐसा कर रहा है बोल के बहुत गलत है। इसका बारे में 1-2 महीने के पीछे गवर्नमेंट के साथ हमारा स्टेट एसोसिएशन से गवर्नमेंट को एक लेटर लिखे, साहब काम करने को बहुत मुश्किल हो रहा है कॉन्ट्रैक्टर को और ऑफिसर्स को, और ये लीडर लोग हैं और आरटीआई लोग हैं और छोटा मोटा सण लीडर सब मिला के हमारा ऊपर क्या तो कॉन्फ्रेंट करके उनका पास टेक्निकल कुछ नहीं, इंस्पेक्शन करने का क्या उनको देखने का कुछ उनका पास ये नहीं, उनको कुछ भी मालूम है तो चुप एक लेटर लिखता, साहब ये काम खराब हो रहा है इसको थोड़ा ये करो बोल के। और ऑफिसर उनको सुन के हमारे को बुला के क्या तो 10,000-20,000 रुपए पैसे दिए तो चुप जाता। और ऑफिसर लोग नहीं गलत तो नहीं हो गए, हम देखे काम है वो काम चेक करे, अच्छा कर रहे बोलने के बाद ऑफिस के ऊपर गुस्से में आता, गुस्से में आके उनको झगड़ा करता, झगड़ा करके उन्होंने ऐसा कर रहे वैसा कर रहे बोल के ये टीवी को और गवर्नमेंट को लेटर लिखते। ये गवर्नमेंट को लेटर दे, लेटर गवर्नमेंट वाला हमारे को पूछे क्या हो गए गुलबर्ग में बोल के, मैं बोले साहब कुछ नहीं हो गया, ये ऐसा लोग इसका ये काम करे सो ये लोग है ना इनका सब ब्लैकमेल वाला का चेयरमैन है ब्लैकमेल ये करते ना ये उसका चेयरमैन है अब ये हमारा मुख्तार साहब ऊपर का एक कॉम्प्लेन करे ना उन्होंने सब उनका चेयरमैन है, इसके वास्ते ना उनका माल नाम है सर चेयरमैन है उसका, इसके वास्ते उनको थोड़ा तुम क्या करना सरकार साहब हमारा लेटर ले पहला तुम्हारे को डेलीगेट दिए को काम करने को बहुत मुश्किल हो रहा है, ये काम करो तुम, उन्होंने कॉम्प्लेन करने का हक है, प्रति वो आदमी का हक है, वो सरकार है, तुम भी लोग भी सरकार है, हम और नौकर लोग काम करने वाला है, उन्होंने नौकर लोग है हम काम करने वाला है, अगर गलत हो गए तो हमारे ऊपर एक्शन लो, अगर नहीं हो गए तो उनके ऊपर क्रिमिनल केस करने को ऑर्डर दो हमारे को, नहीं तो हमारा काम कितना दिन ठहरे ना उतना नुकसान दो बोलो, ये ऑर्डर करो बोल के पीडब्ल्यू मिनिस्टर को लेटर लिखे, फिर भी आज एक लेटर लिख रहे वो एक कॉपी भी तुम्हारे को देते। आज सुबह से सब हमारे एग्जीक्यूटिव बॉडी मेंबर हमारा कॉन्ट्रैक्टर लोग सब मिलके डिसाइड करे सो है गवर्नमेंट को लेटर लिखे, लेटर लिखने टाइम में वही हो गए, बहुत अच्छा हो गया, वो सबको हम लेटर देने वाला था, तुम्हें चाहे तो तुम्हारा बहुत बहुत शुक्रिया, ये थोड़ा अच्छा थोड़ा ये करके हमारे कॉन्ट्रैक्टर को और कॉन्ट्रैक्टर को ऑफिसर को थोड़ा काम करने को चांस दिए तो बहुत अच्छा मुश्किल होता है। डिमांड क्या है आपका एसोसिएशन की तरफ से? असोसिएशन तरफ क्या है हमारा ऊपर कौन आ रहा है ना इंक्वायरी करके उनका रिएक्शन और एक्शन लो, क्या गलत है उनका इंक्वायरी करना। आपका नाम? हमारे जगन्नाथ सिंह जी। ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಸಮರಸಿಂಹ ಟಿ ಎ ನಾರಾಯಣಗೌಡರ ಸಾರಥ್ಯದ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ನಗರ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಮುಂದೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ। ವಿಷಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಒಂದು 2 ದಿವಸಗಳ ಹಿಂದೆ ಕಣ್ಣಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ ತರಕಾರಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲಂತ, ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ ಹೆಮ್ಮೆ ವಿಷಯ, ಸಣ್ಣ ವ್ಯಾಪಾರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಕೆ ಒಳ್ಳೆ ಅನುಕೂಲವಾಗುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಸ್ವಾಗತ ಕೋರ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ। ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡದ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ದನಿ ಎತ್ತಿದ್ರು। ಆ ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಹಾಕಿದಿರಿ ಅದು ಹೆಮ್ಮೆ ವಿಷಯ, ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ನಾವು ಪಾಲಿಸಲೇಬೇಕು, ಹಾಕಲೇಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಉರ್ದು ಕಡೆಗಣಿಸಿದಿರಿ, ಸ್ವಲ್ಪ ಉರ್ದು ಕೂಡ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ರು। ಆದ್ರೆ
ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಉರ್ದು ಹಾಕ್ಲಿ, ನಾವು ಗೌರವಿಸ್ತೀವಿ, ನಾವೇನ್ ಬೇಡ, ಯಾವ ಭಾಷೆಗೆ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಪ್ರಥಮ ಆದ್ಯತೆ ಕೊಟ್ಟು ಯಾವ ಭಾಷೆ ಬೇಕಾದ್ರೂ ಹಾಕ್ಲಿ. ಸರ್ಕಾರ ಆದೇಶದಂತೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬೋರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ 60% ಕನ್ನಡ ಬಳಸ್ಬೇಕಂತ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶನೇ ಇದೆ. ಲಾಸ್ಟ್ ಹೋದ ವರ್ಷ ಡಿಸೆಂಬರ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಮಾಡಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಉರ್ದು ಹಾಕುವ ಬದಲು ಕನ್ನಡ ಕೂಡ ತೆರವುಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಹಂಗಂದ್ಮೇಲೆ ಇವರು ನಾಡದ್ರೋಹಿಗಳು ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ ನಾವು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಕನ್ನಡವನ್ನು ಗೌರವಿಸಿ, ಕನ್ನಡವನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿ, ಕನ್ನಡವನ್ನು ಬಳಸಿ ಉಳಿಸುವಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳೇ ಕನ್ನಡವನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಕನ್ನಡ ಇರಲಿ, ಯಾರು ತೆಗಿ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಗುತ್ತಿಗೆದಾರನಿಗೆ ಹೇಳೋದು, ಯಾರಿಗೂ ಹೇಳಿ ಕನ್ನಡ ಕೂಡ ತೆರವುಗೊಳಿಸಿದ್ರ ಅಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅಮಾನತುಗೊಳಿಸಬೇಕು. ಅಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಏನಂದ್ರೆ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಆಗ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರ ಅಸ್ಮಿತೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದಿದೆ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರ ಭಾವನೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದಿದೆ. ನೋಡ್ಬೋದು ನೀವು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಸಕರಾಗ್ಲಿ, ಸಚಿವರಾಗಲಿ, ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ನಾಚಿಕೆ ಬರಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಅವಮಾನ ಇದ್ದಾಗ ಎಲ್ಲರೂ ದನಿ ಎತ್ತಲೇಬೇಕು ಅಂತ. ಅದು ಇವತ್ತು ಶಾಸಕರಾಗ್ಲಿ, ಸಚಿವರುಗಳಾಗ್ಲಿ, ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಾಗಲಿ, ಲೀಡರ್ಗಳಲ್ಲಿ ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡು ಕೂತಾರ, ಅವ್ರ ಜನ್ಮಕ್ಕೆ ನಾಚಿಕೆ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. ಇವತ್ತು ಏನೇ ಕನ್ನಡದ ನಾಡು ನುಡಿ ನೆಲ ಜಲಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಯಾವುದೇ ವಿಷಯ ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಶ್ರೇಣಿಗೆ ಯಾವತ್ತು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಲ್ಲ. ಈ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಅಧಿಕಾರಿ ಅದಕ್ಕೆ ಕನ್ನಡ ನಾಮಫಲಕ ತೆಗೀರಿ ಅಂತೇಳಿ ಆ ಅಧಿಕಾರಿ ಅಮಾನತ್ ಆಗ್ಲೇಬೇಕು. ಆಗ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಬೀಗ ಹಾಕಿ ಇಲ್ಲೇ ಧರಣಿ ಕೂಡ್ತೀವಿ. ಇವತ್ತದು ಕನ್ನಡ ನಾಮಫಲಕ ಹಾಕ್ಲೇಬೇಕು. ಒಂದ್ ವೇಳೆ ಹಾಕ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಎದ್ದು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬರಬೇಕು. ಬಟ್ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಬೀಗ ಹಾಕ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲ ರೋಡ್ ರಸ್ತೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬರಬೇಕು. ಕನ್ನಡ ಏನಿತ್ತು ನಾಮಫಲಕ ಹಾಕ್ಲೇಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸರ್, ಈಗಾಗಲೇ ತಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ತಪ್ಪಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಬಾಜುಗೇನೆ ಸರ್ ಕನ್ನಡ ಭವನ ಇದೆ ಸರ್. ಕನ್ನಡ ಭವನ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡದ ಒಂದು ಭವನ ಇದೆ. ಆ ಭವನ ಮುಂದೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಆಗ ಬ್ಯಾನರ್ ಹಾಕಿದ್ರು. ಅವಾಗ ತಾವು ಯಾಕೆ ಇಲ್ಲ, ನಮ್ ಗಮನಕ್ಕಿದ್ದು ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಹಿಂಜರಿಲ್ಲ ಹೋರಾಟಕ್ಕ. ನಮ್ ಗಮನಕ್ಕಿದ್ದು ಇದು ರಾತ್ರಿ ನಮ್ಮ 9:00 ಕರೆ ಬಂದಿತ್ತು. ರಾತ್ರಿ 9:00 ಕರೆ ಮಾಡಿ ಸರ್ ಹಿಂಗೆ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಇದಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಅದು ಕನ್ನಡ ಕೂಡ ತೆರವುಗೊಳಿಸಿದ್ರೆ ಅಂದಾಗ ನಾವು ರಾತ್ರಿನ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಜ್ಜು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅದು ಸರ್ ಈಗ आज जो इशू हुआ है, जो वार्ड नंबर 16 के माँ का बेटा कृष्णा रेड्डी, पिछले से जो हमारे जो स्टूडेंट है अमीन मुख्तार साहब, जिस दिन से बल्लारी से गुलबर्गा आए हैं, जब से ये डिस्कशन चले हुआ है, लोकायुक्त अमीन मुख्तार साहब को एक को नहीं हुआ, पिछले कई लिंगायत ऑफिसर को भी क्या लोकायुक्त हुआ, उनके घर को रेड हुआ, AW के घर को रेड हुआ, और क्या मालूम है डबल ई रेड को हुआ, सबके घर पे हुआ. होने बाद उसका इशू नहीं करते हैं नो, घड़ी घड़ी क्या करते हैं अमीन मुख्तार साहब के बैकग्राउंड में जाकर जो तहकीकात करने के लिए जो क्या है मुद्दा लेकर बैठी, मेरे समझ में नहीं आ रहा. पिछले दिन से मैं देख रहा हूँ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಗುಲ್ಬರ್ಗ ನಗರದಾಗ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಮೇಲೆ ಆಗಿದೆ ದಾಳಿ ಮಾಡೋದು. AW ಮೇಲೆ ಆಗ್ಯದ, AE ಮೇಲೆ ಆಗ್ಯದ, ಡಬಲ್ ಇ ಮೇಲೆ ಆಗ್ಯದ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರದ್ದು ಯಾರ್ದು ಧ್ವನಿ ಎತ್ತಿಲ್ಲ. ಇವತ್ತೊಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಮ ಕೆಳಮಟ್ಟಲಿಂದ ಬಂದು ಏನ್ರಿ ಇವತ್ತು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಪದೇ ಪದೇ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಏನದ ಮುಖ ಮಸಿ ಬಡೆ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನದ ಬಹಳ ದುಃಖಲಿಂದ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅಂಥ ಆಫೀಸರ್ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಎಲ್ಲಿ ಸಿಗಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಜನಾಂಗದವ್ರಿಗೆ ತಗೊಂಡು ಅಣ್ತಮ್ಮದರ ಪ್ಲೇ ನಿಂದಿರಿಸಿ ಕುಂದಿರಿಸಿ ಮಾತಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರ. ಇವತ್ತು ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಅಜತ್ಪುರ ರೋಡಿಗೆ ನಂದೊಂದು ರುದ್ರಭೂಮಿ ಅದ, ಸುಮಾರು ಏನದ 200-300 ಫೀಟ್ ಇತ್ತು. ಅಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿರ್ಲಿಂದ ಇವತ್ತು ಒಂದು ನೆಲ ಏನದ ಒಂದು ಜಗ್ಮಗಾಸ್ಲತ್ತದ. ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಆ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮಿಲ್ಲರ್ ಏನು ಕೃಷ್ಣಾ ರೆಡ್ಡಿ ಸರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನ, ಅವನಿಗೆ ಕೂಡಲೇ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಏನದ ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಆಯುಕ್ತರು ಏನು ಜೊತೆ ಸೇರಿ ಅವರು ಏನದ ಅದು ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಬೋರ್ಡ್ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದ, ಅದು ಅವರು ಡೆಮೋ ನೋಡ್ಯಾರ, ಕನ್ನಡ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಹಾಕಿ ಡೆಮೋ ನೋಡ್ಯಾರ, ಮತ್ತೆ ತೆಗ್ದಾರ. ಯಾವತ್ತು ಸರಿಪಡಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅವ್ನು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಾಡ್ಯಾನ. ಈಗಾಗಲೇ ಅಲ್ಲಿದು ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದಾರ. ಅವ್ರು ಯಾರ ಜೊತೆ 2 ನಿಮಿಷ 4 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡಿದ ಅಂತ ಹೇಳಿದಾರ. ಅವರು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಹುಡುಗರಿಗೆ ಕರೆಸಿ ಏನೋ ಬಂಧಿಸಿ ಅಂದ ಮುಖಕ್ಕೆ ಬಣ್ಣ ಬಡಿಯೋದು ದೊಡ್ಡದಲ್ಲ. ಹೇಳಬೇಕು ಏನು ನಿನ್ನ ಸಮಸ್ಯೆ ಇದಪ್ಪ ಬಗೆಹರಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಮಗೆ ಕುಂದಿರ್ಸಿ ನಿಂದಿರಿಸಿ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸ್ತಾರ. ಅದಕ್ಕೇನದ ಇವತ್ತಿನ ದಿನ
ಎಲ್ಲ ಹೊಲೆಯರು ಏನಾಗ್ಯದ ದಲಿತರಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸುಮಂದಿ ಬಂದಾರ ಪ್ಯೂರ್ಲಿ ಹೊಲೆಯರು ಅಂದ್ರೆ ಈಗ ಸರ್ಕಾರೇ ಮಾಡ್ಯದ್ರಿ ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾ ಹೇಳತ್ತೀನಿ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಕೌಂಟ್ರ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ ಹೊಲೆಯರಂದ್ರೆ ನಾವು ಹರಿಜನ್ ದಲಿತರು ಒಂದಾಗಿಸಿಂದ ಇವತ್ತು ಅಮೀನ್ ಮುಕ್ತಾರ್ ಅವ್ರ ಕೈ ಬಲಪಡಿಸ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇದ್ದೀವಿ ನೀವು ಯಾವುದಕ್ಕೂ ಭೀ ಏನದ ಭಯ ಪಡಲು ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಇಂಥವ್ಕೆ ಏನದ ಬರ್ತಾ ಹೋಗ್ತಾವ ರಾಜಕೀಯದಾಗ ಅವೆಲ್ಲ ಏನದ ಕೇಳಬೇಡ್ರಿ ನೀವು ಅಧಿಕಾರಿ ಇದ್ದೀರಿ ಏನ್ರಿ ಭಯ ಪಡದೆ ಮುಂದೆ ನಡೀರಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಜೈ ಭೀಮ್. ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಉನ್ನತವಾದ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮೆಮೊರಂ ಕೊಡಬೇಕು. ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಒಂದು ತಪ್ಪು ಮಾಡೋರು ಕೂಡ ಉನ್ನತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮೆಮೊರಂ ಕೊಡಬೇಕು. ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮಸಿ ಹಚ್ಚಂತ ಕೆಲಸ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಬಾರ್ದು. ಮೊನ್ನೆ ಮತ್ತೆ ಈ ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಪ್ಪಾಗ್ತದೆ. ಮತ್ತು ನೀವು ಒಂದು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಇದ್ದಂಥವ್ರು ಇಲ್ಲಿ ಕರ್ಸ್ಕೊಂಡು ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರಗಳು ಬೇರೆ ವಿಚಾರಗಳು ಮಾತಾಡ್ಕೊತ ಮಸಿ ಹಚ್ತಾರಪ್ಪ ಅಂತ ಇದು ಭಾಳ ಖಂಡನೀಯವಾದಂಥ ವಿಷಯ ಆಗ್ತದೆ. ಅಮೀನ್ ಮುಕ್ತಾರ್ ಸಾಹೇಬರು ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಸರ್ವೇ ಜನ ಚುಕ್ಕಿನಪ್ಪ ಅಂತ ಅವ್ರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಾತಿ ಭೇದ ಮಾಡೋದು ಅವ್ರ ಬಳಿ ಇಲ್ಲ. ನಾನೊಬ್ಬ ಲಿಂಗಾಯತ ಯೋಗೇಶ್ ಬೆನಗರ್ ಇದ್ದೀನಿ. ಯಾರು ಯಾವತ್ತಿನ ನಮಗೆ ಅವ್ರು ಬಂದರು ಇವ್ರು ಬಂದರೆ ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಅವ್ರ ಬಳಿ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಬಂದಂಥ ಯಾರೇ ಬಂದರೂ ಕೂಡ ಟೇಬಲ್ ನಿಂತು ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಇದು ಈ ಬೋರ್ಡಿಗೆ ಅಮೀನ್ ಮುಕ್ತಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಇದು ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದಾಗ ಬರ್ತದೆ ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಬರ್ತಾರೆ ಹೊರತಾಗಿ ಅವ್ರು ಸೂಪ್ರೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಮೀನ್ ಮುಕ್ತಾರ್ ಸರ್ ಸೂಪ್ರೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವ್ರು ಬಂದು ಬಾಳೆ ಬಾಳ 8 ದಿನ ಆಯಿತು. ಆ ಬೋರ್ಡಿಗೆ ಇವರಿಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಅವ್ರ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರ ಏನಾರ ಇತ್ತು ಅಮೀನ್ ಮುಕ್ತಾರ್ ಬೆಳೆದಾಗರು ಅಮೀನ್ ಏನಾದರೂ ತಪ್ಪು ಬಳಿ ತಿಳಿಸಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರ ಉನ್ನತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡೋ ಹೊರತಾಗಿ ಅವ್ರು ಮಸಿ ಹಚ್ಚತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರ್ದು. ಇಡೀ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿಯಿಂದ ತಲೆ ತಗ್ಸಂಥ ಕೆಲಸ ಆಗೋದು ಇದು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಇಂಥ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಬಂಧಿಸಬೇಕಂತ ಇವತ್ತು ಮನವಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ವಿನಂತಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ಆಶಿಸ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಚಾನಲ್ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ನಾವು ಬಂಧಿಸಬೇಕು. देना नहीं है जीडे कमिश्नर आना उन अपनी ऑफिशियल कार्रवाई करना हम उनके सम्मान के लिए उनके मान के लिए आकर थे. एक मुसलमान ऑफिसर है बोलकर आप लोग उसको होना बोलकर छोड़ना चाह रहे हैं. आप लोग क्या बताना चाह रहे हैं शहर में हिंदू मुसलमान कराना चाह रहे हैं. क्यों ऐसे लोगों का साथ दे रही पुलिस डिपार्टमेंट और हायर ऑफिसर क्या कर रहे हैं बैठ कर. एक तुम्हारे ऑफिसर के साथ ऐसी बदसवामी काम कर रहे हैं तो तुम लोग बैठ कर उसको देखते हैं. अभी का अभी जीडे कमिश्नर आना और ऑफिशियल कार्रवाई करना. फिल वक्त हमको बैठ बीट देना नहीं है. मैं आप लोगों के थ्रू ये बोलना चाह रहा हूँ पुलिस डिपार्टमेंट आजू बाजू ठहरी है तो यहाँ हमारे सामने आकर जीडे कमिश्नर को बुलाकर वो ऑफिशियल कार्रवाई करने के लिए लेके जाना उसको. मुर्दाबाद मुर्दाबाद. अमीन मुख्तार यस्सी साहब को जो आज जो है ना बेइज्जती की गई है. लेकिन यहाँ पर जो है ना मसला था बिल्डिंग का, वो बिल्डिंग का था जो कैंडी मार्केट बनी से उसको उर्दू बोर्ड को लेकर. लेकिन यहाँ पर जो ऑफिसर का काम होता है ऑफिसर अपनी जगह पर बैठकर काम लेते हैं. वहाँ पर उनका कौन सा बोर्ड लगाना कौन सा लगाना उनको नहीं मालूम. क्या काम करना उनको वो मालूम है. लेकिन जो है ना कृष्णा रेड्डी जो है ना आके जो है ना अपने ब्लैक बैनर को लेके ये करके जो है ना उनके खिलाफ कंटिन्यू हालांकि संविधान है कंप्लेंट करें दे क्या करना है गवर्नमेंट अपने हिसाब से कोर्ट करती. लेकिन आप किसी को किसी आदमी को फिजिकली हरासमेंट करना नाम के नाम को उनको कालिक रंगाना और उनका ऑफिस छोड़ को यहाँ पर जो है ना ज्यादती करके यहाँ बुला को जो है ना उनका बेइज्जत करने की कोशिश की. लेकिन इज्जत का और जिल्लत का देना अल्लाह ताला है. वही इसकी इज्जत नहीं निकालता तो काम हक पे करता है बराबर जो है अल्लाह ताला उनको साथ देता है. हम जो है ना पुलिस को जो है ना ये करते हैं उनको एफआईआर करके उनको अरेस्ट करना उसके जो भी जो कानूनी कार्रवाई करना हम भी कर सकते हैं. लेकिन हम कानून को हाथ मिलाना नहीं चाहते. संविधान के तौर पर जो काम है बाबा अम्बेडकर साहब जो संविधान बने उसके हक पर जो है ना लड़ने की आवाज़ है. हम उसी आवाज़ पर लड़ते रहेंगे आखिरी दम तक लड़ेंगे. आज से शुरू हो गई लड़ाई हमारी. इसके बाद वो तो अमीन मुख्तार है अपने डिपार्टमेंट में अपना काम देखते रहेंगे. लेकिन यहाँ पर जो है ना हिंदू मुस्लिम लिखा के उनकी प्रॉपर्टी है क्या गवर्नमेंट को नहीं मालूम उनकी प्रॉपर्टी क्या है. वो लिखा को बताने की क्या जरूरत है उनको. सब चीज मालूम है. लोकायुक्त की टीम ने आकर पूरा देखा है उनके पास क्या है और क्या नहीं है. उसका फैसला कोर्ट करती है. ये लोग कौन बोलने वाले. कानून है कानून को हाथ में लेकर काम करते हैं. हमको कानून हाथ में लेना नहीं है. हम जो है ना जो कानूनी जो कार्रवाई है हम पुलिस को बोलेंगे गवर्नमेंट से जो भी फैसिलिटीज है उसको अरेस्ट करना उसको जो है ना जो भी कार्रवाई गवर्नमेंट उसको पुलिस को लेकर हम करेंगे. इतना कहते हैं जगह लेता हूँ. चोर है भाई चोर है. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. आपके चैनल के ज़रिए से मैं बोलना चाहता हूँ कि कल रात में मेरे को एक शख्स का फ़ोन आया जिनका नाम आनंद जो रक्षणा वेदी के अध्यक्ष बोलकर मेरे से रात में 9:45 बजे फ़ोन किए कि ये उर्दू बोर्ड के बारे में ना आप लोग का कन्नी मार्केट का बोर्ड निकालने लगा है बोलकर बोले. मैं बोला उनको कि भाई ये कॉरपोरेशन से या जीडीए से या पीडब्ल्यूडी से ये काम नहीं हो रहा कॉन्ट्रैक्टर का काम है. दोनों लगाए थे सैंपल के तौर पे बताने के लिए. ये एक अफरा तफरी का माहौल बना दिया इसको. वो एक्चुअली है ना
बोर्ड लगाना नहीं लगाना वो कॉन्ट्रैक्टर का काम है। एक सैंपल के तौर पे वो लगाया था, नहीं पसंद आया, निकाले। आपको जो भी डिटेल होना है कॉन्ट्रैक्टर से आप बात करिए, आपको डिटेल मिलता है। कोई डिपार्टमेंट इसमें इन्वॉल्व नहीं है इनको। हालांकि कल रात में पूरा इन्फॉर्मेशन 4 मिनट तक मेरी बात हुई, मेरे पास पूरा रिकॉर्ड है। उनसे बात होने के बाद ये जानबूझकर आकर एक ऑफिसर को टारगेट करके जीडी ऑफिस को बुला के है ना, कमिश्नर को, जीडी कमिश्नर को और साथ ही साथ हमारे अमीर मुख्तार साहब जो सी है उनको यहाँ पे आके ना काली थोपने की कोशिश की गई। और काली थोपे नहीं वो काली थोपे यानी कि ये एक पीछे से बहुत बड़ी साजिश है। और कृष्णा रेड्डी जी, मैं आपसे एक बात बोलना चाहता हूँ। आप एक लीडर है, बनना चाह रहे हैं ना, तो तमाम लीडरों को, तमाम सेकुलर बनकर चलेंगे तो आप लीडर बन सकते हैं। आप इस तरह से पर्सनली जाके आप किसी को भी बोलेंगे, किसी को टारगेट करके आप किसी भी संगठन को बेच के इस तरह से पीछे से काम करेंगे, ये सबसे गलत काम है। आपको इसके हम पुलिस डिपार्टमेंट से हम रिक्वेस्ट करते हैं कि कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। पिछले 2 दिनों से शहर गुलबर्गा में कुछ ऐसे हालात बना रहे हैं कुछ ब्लैकमेलर और कुछ संगठन वाले जो बिल्कुल नाकाबिले बर्दाश्त है। मैं समझता हूं कि हर एक को एहतजाज करने का हक है किसी चीज़ पे, लेकिन ये जिस तरीके से ये लोग काम कर रहे हैं, मैन हैंडलिंग कर रहे हैं या फिर काली पोच रहे हैं, ये बिल्कुल सरासर गलत है। ये जो भी संगठन है वो सिर्फ संगठन है। संगठन कोई भी ऐसा पैरेलल कोर्ट के जैसा अगर काम करेगा जो भी, तो बहुत गलत बात होगी। जो भी आज ये शहर के अंदर माहौल चल रहा है कि उसके हिसाब से जो भी ऑफिसर आता है उसकी एक रिस्पेक्ट होती है, और वो कोई छोटे मोटे ऑफिसर नहीं है। अमीन मुख्तार साहब एक बड़े क्लास 1 ऑफिसर हैं, उनके साथ में इस तरीके का सलूक किया गया तो बिल्कुल नाकाबिले बर्दाश्त है। मैं आपके माध्यम से मैं ये कहना चाहता हूँ कि ये हरकत बंद होनी चाहिए और ये ब्लैकमेलिंग बंद होनी चाहिए। हम ऑफिसर्स को फ्रीडम देना चाहिए अपने काम करने का, तब जाके हमारा शहर डेवलप होगा। एक अच्छा डेवलपमेंट माइंड रखने वाला ऑफिसर मुख्तार अमीन साहब हैं, हम बिल्कुल उनके तायद में है। ये बिल्कुल काबिल मजम्मत बात है कि उनके साथ में हादसा हुआ। दोबारा ये हादसा अगर होगा तो बिल्कुल उनके चाहने वाले लोग हैं, उनके जो डेवलपमेंट के काम को पसंद करने वाले लोग हैं, बिल्कुल ये चीज़ को बर्दाश्त नहीं करेंगे। मैं इतना आप मीडिया के माध्यम से उनको वार्न करना चाहता हूँ। पहले भी जो है ना इस पे भी जो है ना काफ़ी सारा विवाद हुआ है। नहीं, ये उन्होंने एलिगेशन लगाया है, ये फॉल्स एलिगेशन है। अगर है तो उनके ऊपर डिफॉर्मेशन का केस होना चाहिए, क्योंकि किसी ऑफिसर्स पे 500 करोड़ की प्रॉपर्टी कोई मतलब छुपा के रखने वाली प्रॉपर्टी नहीं हो सकती है। तो ये अगर ऐसा है, उनका एलिगेशन है, तो खैर वो ऑफिसर है तो उनको भी राइट्स है गो टू द डिफॉर्मेशन। सर खास तौर पे देखा जा रहा है गुलबर्गा शहर में आए दिन इस तरीके के वाक़े काफ़ी पेश आ रहे हैं और काफ़ी सारे स्टेटमेंट जो है ना मीडिया में आ रहे हैं ब्लैकमेलिंग को लेके, तो इसके लिए कोई कड़ा कानून क्यों सरकार जो है ना बना नहीं? 100% ये लोग जो बेबुनियाद किसी को भी ब्लैकमेल करने की कोशिश कर रहे हैं, बहुत सारे संगठन ऐसे हैं जो संगठन के नाम पे ब्लैकमेलिंग का धंधा चला रहे हैं, तो इन पे डेफिनेटली कानून होना चाहिए, इन पे लगाम लगनी चाहिए। तब तक ये लगाम नहीं लगेंगी तब तक ये लोग ऐसा ही डिस्क्रिमिनेशन करेंगे। खास करके डिस्क्रिमिनेशन हो रहा है यहाँ पे। मैं आपको ये बात वाजे करना चाहता हूँ कि ये चीज़ नहीं होनी चाहिए, सब मिलजुल के काम करना चाहिए। और डेवलपमेंट जब तक हम ऑफिसर को फ्री हैंड नहीं देंगे तो शहर हमारा डेवलप कैसा होगा? सर पहली बार गुलबर्गा में एक देखा जा रहा है प्रोटेस्ट जिसमें जो ना सियासी कायदीन से लेके जो ना गवर्नमेंट ऑफिशियल से लेके इवन कॉन्ट्रैक्टर भी जो ना एक ही फ्लोर पर उतर कर एक ही साथ एक ही डिमांड कर रहे हैं, तो इसको आप किस तरीके से देखते हैं? देखिए, इसमें कोई मतलब ऐसा किसी को पैसा देकर बुलाने की बात नहीं। उस काबिलियत के ऑफिसर की काबिलियत है जो हर कोई अपने वॉलंटरली जो यहाँ आकर जो है ना अपना एहतजाज को दर्ज कर रहे हैं, क्योंकि वो उनमें उतने गट्स हैं, वो ऑफिसर्स में इतने गट्स हैं। सभी को लेके चलने का जो मादा अमीन मुख्तार साहब में है, जो हमने देखा है, तो बहुत कम ऑफिसर ऐसे रहते हैं। उसी के तायद में लोग आए हैं ना। अमीन मुख्तार साहब उनको बुलाए नहीं, मुझे बुलाए नहीं, किसी को बुलाए नहीं, वो वॉलंटरी लोग अपने आ रहे हैं क्योंकि उनको जानने वाले लोग हैं कि वो किस तरीके का माइंड रखते हैं, किस तरीके से लोगों को हर वर्ग के लोगों को लेकर चलने का काम करते हैं, जिसके लिए सभी वर्ग के लोग यहाँ पे जमा है। सभी समाज के कॉन्ट्रैक्टर है, ऐसा नहीं कि माइनॉरिटी के कॉन्ट्रैक्टर है, सभी धर्मों से आने वाले कॉन्ट्रैक्टर्स भी यहाँ पे आए हैं, पॉलिटिकल लीडर्स भी आए हैं। एज ए कॉर्पोरेटर मैं भी आया हूँ, मेरे भाई भी इससे पहले भी वहाँ पे GDA में धरना दिए। तो ये ऑफिसर की अपनी काबिलियत पे जाता है कि ये मुख्तार अमीन साहब आप बता दिए कि वो कितने काबिल
कैपेबल ऑफिसर हैं। पर कहीं ना कहीं इन चीज़ों से फैमिली पे भी काफ़ी इफेक्ट होता है। उनके बेटे को भी यहाँ पर देखा जा रहा है, तो उनकी फैमिली के ऊपर भी काफ़ी सारा प्रेशर है। 100% मैं आपको ये बताना चाहता हूँ कि ऑफिसर को डिमोरलाइज नहीं करना चाहिए। बैठ के अगर किसी ऑफिसर से गलती होती होंगी तो बैठ के बात करना चाहिए कि भाई ये ऐसा है, ये ऐसा है। लेकिन इस तरीके से अगर आप काम करोगे तो फैमिली भी डिमोरलाइज होंगी, मतलब वो भी होंगे, वो उनका भी जो अपना काम करने का जो रिदम है वो भी टूट जाएगा। तो ये शहर के लिए अच्छी बात नहीं है। ऑफिसर को अपना काम करने दीजिए। ब्लैकमेलिंग के धंधे है ना, ये बंद कर दीजिए, कुछ फायदा होने वाला नहीं है। और शहर इसमें सबसे बड़ी बात ये बोलना चाहता हूँ कि ब्लैकमेलिंग के धंधे जब तक चलते रहेंगे संगठन के द्वारा, तो शहर का जो है ना डेवलपमेंट रुकता जाएगा। शहर का कभी भी डेवलपमेंट कभी भी उदार नहीं हो सकता। डिमांड क्या है? डिमांड ये है कि जो भी ये लोग गलत हरकत करें किसी ऑफिसर के साथ में, उनको कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए, उन पर FIR होना चाहिए और उनको जेल होनी चाहिए। ಇಂದು ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ ಏನು ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಇಂದು ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಆಯುಕ್ತರು ಮತ್ತು PWD ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಸಾಹೇಬರ ಮೇಲೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಮತ್ತು ಕಪ್ಪು ಮಸಿ ಬಳಸಿ ಬಹಳ ಅವಮಾನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘ ಭಾಳ ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನೌಕರರು ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು KCSR ನಿಯಮದ ಅನುಸಾರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿ ಉಂಟು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಗತಿ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರಿ ನೌಕರರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಗ ಆ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದೂರು ನೀಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವರು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅವಹೇಳನಕಾರಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕಪ್ಪು ಮಸಿ ಮಿಡಿ ಅವಮಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮುಂದುವರೆದಿದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರ ಸಂಘ ಜಿಲ್ಲಾ ಶಾಖೆ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಗೂಡಿ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಗೆ ಆವರಣದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಘಟನೆಯನ್ನು ಇದಕ್ಕೆ ತಪ್ಪಿಸ್ತಾ ಯಾರೇ ಇರಲಿ ಅವರನ್ನು ಬಂಧಿಸಬೇಕು, ಅವರನ್ನು ಶಿಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಗೂಡಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ನೀಡುತ್ತೇವೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಅವರು ತಪ್ಪಿಸ್ತ ಏನು ಸಾರ್ವಜನಿಕ ಏನು ಜನತೆ ಇದಲ್ಲ, ಅವರೆಲ್ಲ ತಪ್ಪು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗದೇ ಇದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘ ಇಡೀ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ನಾವು ಬಂದ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ನೀಡಿ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನೌಕರರಿಗೆ ಒಂದು ರಕ್ಷಣೆ ನೀಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರ ಸಂಘ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸ್ಪಷ್ಟ ಭರವಸೆಯನ್ನು ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರಿಯಲ್ಲಿ ನೌಕರರಲ್ಲಿ ಮುಕ್ತವಾಗಿ ಅವರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರ ಸಂಘ ಇದೆ. ಇವತ್ತು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 1920ರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರ ಸಂಘ ಸ್ಥಾಪನೆಯಾಗಿದೆ. 105 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಭಾಳ ಪ್ರಬಲವಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಧ್ಯೇಯೋದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನೌಕರರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ನಾವು ಸೇವಾ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಸಕಾಲಕ್ಕೆ ನಾವು ಪಡೆಯುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಇದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದು ಅಹಿತಕರ ಘಟನೆ, ಇದನ್ನು ತೀವ್ರವಾಗಿ ನಾವು ಖಂಡಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದನ್ನು ಖಂಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು, ಮಾನ್ಯ ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಇವತ್ತು ತಪ್ಪಿಸ್ತ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಏನು ಅವಹೇಳನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಅವರನ್ನು ಬಂಧನ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಬಂಧನ ಮಾಡದಿದ್ದಲ್ಲಿ, ಶಿಕ್ಷೆ ಒಳಪಡಿಸದಿದ್ದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರ ಸಂಘ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಾದಂಥ ನಾವು ಬಂದ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾಳೆ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ನೀಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿದೆ. ನಾವು ಸನ್ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ
ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಅಹಿತಕರ ಘಟನೆ ಕುರಿತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕೂಡ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ನೀಡುತ್ತೇವೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಬಸವರಾಜ ಬಳವಂಡಿಗಿ, कर्नाटक राज्य सरकारी नौकर संघ जिला अध्यक्ष। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कुछ सालों पहले तक एक शख्स मुसलमानों के लीडरों के साथ में फिरता हुआ मुस्लिम हल्के से कारपोरेटर मुंतखब होकर आता है और उसकी जीत हासिल होने में सब में बड़ी वजह जो है ना मुस्लिम वोट बैंक था। लेकिन आज मुस्लिम वोट हासिल करके इक़्तिदार के कारपोरेटर बनने के बाद मुस्लिम मुखालिफत उसकी ज़ोरों पर है। कई मुस्लिम कायदीन को निशाना बनाता है तो कई मुस्लिम ऑफिसरों को निशाना बनाता है। अगर इतनी इसको मुसलमानों से अगर हमदर्दी होती है तो मणिकांत राठौर पे उसकी खामोशी क्यों? मणिकांत राठौर पे खामोशी क्यों? आंदोलन स्वामी पे खामोशी क्यों? तेरी कृष्णा रेड्डी, तेरी मुनाफिकत आज के बाद बंद होनी चाहिए। तो मुसलमानों का हमदर्द नहीं है, तेरी मुनाफिकत सबके सामने आ चुकी है। जब जो भी काम करता है तो मुस्लिम कायदीन और मुस्लिम ऑफिसरों की मुखालिफत में करता है। तू ब्लैकमेलर है। जिसको अगर मुसलमानों से हमदर्दी होती तो तू मणिकांत राठौर के ऊपर स्टेटमेंट देता, आंदोलन स्वामी के ऊपर स्टेटमेंट देता, सिर्फ मुस्लिम कायदीन और मुस्लिम ऑफिसरों के ऊपर देता है। हालांकि शहर में मुस्लिम ऑफिसरों की बहुत कमी है। एक ये मुस्लिम हल्के वाला एरिया है गुलबर्गा शहर, यहाँ पे मुस्लिम ऑफिसरों की कमी है। मुस्लिम ऑफिसरों के ऊपर टारगेट कर रहा तू। हम तुझे ये मीडिया के जरिए से तेरे को एक बार वार्न कर रहे हैं कि तू मुस्लिम ऑफिसरों के पीछे जो साजिशें कर रहा है उसको तू अपनी साजिशों को बंद कर। तेरा चेहरा बेनकाब हो चुका है, तू एक मुनाफिक शख्स है। अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है हिंदुस्तान में रियासत कर्नाटका के तारीखी शहर गुलबर्गा में सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट एक फ़कीदुल मिसाल तालीमी कहकशां है, जिसके दामन में मुख्तलिफ दरख्शां सितारे मौजूद हैं जो बरसों से जहालत की तारीखी में शबो रोज़ इल्म की रोशनी फैला रहे हैं। वो चमकते सितारे हैं नेक्स्ट जनरेशन पीयू साइंस कॉलेज, अल करीम कॉलेज ऑफ स्कूल ऑफ नर्सिंग, सैयद अबू बकर सिद्दीक सैयद बारे कॉलेज ऑफ नर्सिंग, KBS कासिम बी साहिबा कॉलेज ऑफ फार्मेसी एंड फिजियोथेरेपी। यहाँ जदीद आलात से लैस लेबोरेटरीज में आला तालीम याफ्ता फैकल्टी जामे तालीम फराहम करते हैं। यहाँ इल्मी और अमली तजुर्बे के साथ तलबा और तालिबात के रोशन मुस्तकबिल के लिए महारत फराहम की जाती है। सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तलबा के लिए इल्म हासिल करने का एक मियारी और महफूज इदारा है जो नज़रिया और अमली तजुर्बे को मिलाकर हमारे तलबा को इनफरादी क़ुव्वत में कामयाबी के लिए ज़रूरी महारतें फराहम करता है। तलबा और तालिबात की आमद और रफ्त के लिए यहाँ बसेस का बेहतरीन इंतज़ाम है। अपने बच्चों का मुस्तकबिल रोशन करने के लिए सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के स्कूल्स एंड कॉलेजेस में दाखिला करवाएं। नाजरीन, आज हमारे सामने तशरीफ फरमा है शहर गुलबर्गा की कदावर और हमागीर शख्सियत माहिर तालीम सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के चेयरमैन जनाब सैयद अब्दुल रहीम सैयद बारे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सैयद अब्दुल रहीम सैयद बारे, चेयरमैन सैयद बारे एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट गुलबर्गा, बादशाहों और जिम्मेदार वालिदैन से मेरी अजीज़ाना गुजारिश है
कि वो अपने बच्चों और बच्चियों को का दाखिला हमारे स्कूलों और कॉलेजों में करवा के उनका मुस्तकबिल रोशन करें। SAR फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। SAR फैंटेसी वाटर पार्क। Address: Veerna Kapur, near Gaushavali Dargah, KGF, Karnataka. Contact details: 9483444290, 9480107826.